एक खोटं बोलू बाई दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई तीन खोटं बोलू. बारा चौकी वाडा दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाच पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं ज्याचं लक्षण भारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा मला हवा करतार. चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. तीन दगडांची चूल फुंकणे निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. हाय, मला वाटलं येता की नाही. आमचा मोबाईल तुमचा? मला वाटलं यांचा मोबाईल आहे. तुमचाच आहे ना? नाही, तिचाच आहे. मग या का मागत नाहीये? मी बहीण आहे ना तिची. ओ हाय, आपण जेव्हा पहिल्यांदा भेटलो ना, तेव्हा तुमच्या बोलण्यातून मला यांचं नाव कळलं, स्वानंदी. पण या सतत भांडत असतात ना, चिडतात, त्यामुळे तुमच्याशी बोलणं झालंच नाही. बाय द वे, तुमचं काय नाव? सायली. ओ हा, मिलिंद. हाय. तुम्हाला खूप वेळ वाट बघावी लागली का? हा म्हण. सायली, माझा मोबाईल द्या प्लीज. डायरेक्ट मुद्द्यावर. अजून राग गेला नाही का? मी कशाला रागवू तुमच्यावर? माझा मोबाईल मला परत मिळाला तर तुमचा आणि माझा संबंधच काय? बाय द वे, मोबाईल हे कनेक्ट होण्याचं साधन आहे, माहिती आहे ना तुम्हाला? पण हरवलेले मोबाईल कनेक्ट होण्याचं साधन असूच शकत नाही. ते माझ्या मूर्खपणा आणि तुमच्या आगाऊपणाचं प्रतीक आहे फक्त. तुमचा मूर्खपणा तुम्ही मान्य करता आहात, त्यात मला काही प्रॉब्लेम नाहीये, पण माझा आगाऊपणा कसा? नाही म्हणजे मी जर माझ्याकडे मोबाईल ठेवला नसता तर तुम्हाला तो मिळालाच नसता परत. पॉइंट आहे. हा, आता तरी कुठे मिळतोय? टाइमपासच चाललाय ना? टाइमपास साठी कॉफीला पर्याय नाही. मिलिंद आलंच. या या या, बसा बसा. हा. मी इथे कॉफी प्यायला आलेले नाहीये. आणि तसंही तुमच्या आई जे मला बोलल्यात ना, त्यानंतर मला तुमचं तोंडही बघण्याची इच्छा नव्हती. पण काय करणार, माझा मोबाईल आहे ना तुमच्याकडे. पण काय करणार, तुम्ही कॉफी प्यायल्याशिवाय मी तुम्हाला मोबाईल देणार नाहीये. हा, काय समजता तुम्ही मला? 17 वेळा घरी फोन काय करता, कॉफीचा आग्रह काय करता? तुम्हाला वाटते तशी मुलगी नाहीये मी. तुम्हाला कसं सांगू की मला तुमच्याबद्दल काय वाटतं ते? बघा ना, योग कसे जुळून येतात. रस्त्यावर तुम्ही त्या मुलाशी भांडता काय, त्याच वेळेस नेमका मी तिथे पोहोचतो काय. तुमच्याशी बोलण्यासाठी मी तिकडे येतो काय, तुमचं माझं भांडण होतं काय. तुम्ही तिकडे रागाने निघून जाता का, तुमचा मोबाईल मला सापडतो काय. दुसऱ्या दिवशी तोच मोबाईल शोधण्यासाठी या गजरेवालीकडे पोहोचता काय. यांना माझा फोन नंबर मिळतो काय, यांचं आणि माझं फोनवरती बोलणं होतं काय. आणि बोलता बोलता यांचा आवाज पुन्हा 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 ऐकत ऐकत मी यांच्या प्रेमात पडतो काय. माझ्या फक्त एका सांगण्यावर या मला भेटण्यासाठी इथे कॉफी शॉप मध्ये येता काय. वाव, आलंय माझ्या लक्षात. आधी कॉफी, मग फ्रेंडशिप, मग फिल्म, मग डिनर आणि मग प्रपोज. हीच ऑर्डर आहे ना? तुम्ही विचारताय का मला शिकवताय? हा, थँक्स, थँक्यू सो मच. इतकं सोपं असतं सगळं, फक्त 5 शब्दात लव्ह स्टोरीचा क्लायमॅक्स. शी इज ब्रिलियंट यार. माझा मोबाईल देताय की मी जाऊ? तुम्ही इथे बसून कॉफी पिताय
का मोबाईल घेऊन मी परत निघून जाऊ? स्वानंदी, मला कॉफी प्यावीच लागेल. सायली, थँक्यू. हळू, चटका लागेल. आणि तुमच्या जिभेला चटका लागणं परवडणार नाही मला. अजून खूप बोलायचं आहे आपल्याला. शट अप. हे काय तुमच्या कॉफीचे पैसे. थँक्स. आता पुन्हा भेट कधी? कधीच नाही. आणि खबरदार मला कॉल केलात तर. सायली, यांचा फोन चालू झाला की आता माझा नंबर द्या. तुमच्या फोनवरून मला रिंग द्या, मिस कॉल द्या. सायली, लवकर भेटू. माझं मन मला सांगते तू प्रयत्न केला नाहीस तरी आपण लवकरच भेटू. आपली 5 शब्दांची लव्ह स्टोरी लवकरच पूर्ण होईल. आनंदी, रागवतीयस काय? किती क्यूट आहे तो. मी जेव्हा प्रपोज करेल ना तेव्हा हो म्हणून टाका त्याला. याला हो म्हणण्यापेक्षा वच्ची आत्याने आणलेल्या स्थळाला होकार देईन. असं कसं जाईल स्थळ हातचं? वच्ची मावशीला उगाच लावलंय का कामाला? बरोबर आहे तुझं. एवढ्या मुली आपण पाहिल्या, पण ही स्वानंदीच फक्त आपल्या उपयोगाची आहे. हिच्या बापाची नोकरीच आता आपल्याला तारणार आहे. त्यातून मुलीला भाऊ नाही, सख्खा नाही आणि चुलतही नाही. सगळ्या मुली. एकदा का त्या मुली लग्न करून आपापल्या घरी गेल्या आणि आपण देशपांड्यांची गोड राहिलो तर ते घर, वच्ची मावशी सांगत होती, नुसती जमीन करोडोची आहे. 36 गुण जुळणारी मुलगी सुद्धा आपल्या एवढ्या सोयीची नसेल. नोटांची बंडलं लपवतात भिंतीत म्हणे. सोफ्यात, गादीत, सगळीकडे नुसता पैसा. हे ललिता, तू ताबडतोब एक काम कर. वच्ची मावशीला म्हणावा आम्हाला लवकरात लवकर मुलगी बघायची. नाही, इतकी घाई नाही करायची. त्यामुळे आपली किंमत कमी होते. खिचडी गार होऊ द्या, आपल्यालाच खायची. म्हणजे काय ललिता, आपण काय फक्त हातावर हात धरून बसून राहायचं? आपण बसून राहिलोय असं फक्त दाखवायचं, पण वच्ची मावशीला बसू नाही द्यायचं. तिने या मुलीचं स्थळ आणलंय, आपण नाही आपलं स्थळ घेऊन त्यांच्याकडे गेलो. तुम्ही बघाच, वच्ची मावशीचा फोन येईलच. झालं? स्वानंदी, वच्छीनं आणलेल्या स्थळाबद्दल काय ठरवलंयस ग? आजी, अनोळखी घर, अनोळखी मुलगा, असं लग्न करायचं म्हणजे जरा. अगं, तुम्हाला निदान पसंती तरी विचारली जाते, पण आमच्या वेळेला सगळं आई वडीलच ठरवायचे. आणि त्यांना एकदा स्थळ पसंत पडलं की मुलीनं नकार देण्याची पद्धतच नव्हती. तरी सुद्धा आमचे संसार झाले की नाही, आणि सुखाचे झाले. मला ना त्याच गोष्टीचं आश्चर्य वाटतं. काही नाही ग, सहवासानं माणूस आवडायला लागतो, त्याचे गुण कळतात. आणि एकदा प्रेम बसलं की नाही की दुर्गुणांकडे पण दुर्लक्ष केलं जातं. होतं का सगळं? पाण्यात पडलं की कसं आपण हातपाय मारतोच की नाही. मग हे बघ, ते स्थळ एकदा बघून घे. मला वाटतं तू विचार करावास. काय मी काय म्हणते कळलं का? कळलं, पण पचत नाहीये अजून.
पचेल हळूहळू. माझं म्हातारीचं एक लक्षात ठेव, किल्लीशिवाय कुलूप नसतं आणि उत्तराशिवाय प्रश्न नसतो. हे बघ, हळूहळू तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. आई हलू नकोस ग, तेल ओघळेल ना चेहऱ्यावर. ए प्लीज हा, माझ्या फेस पॅक वर तेल उघडू देऊ नकोस, पिंपल्स येतील मला. ही हलवते मला. आणि काढतो, खूप वेळ झालाय. काढू? अगं मी तर म्हणते तू पण लाव. एरवी कसं आपण टोमॅटो पपई खातो तसं चेहऱ्याला सुद्धा लावावं, मस्त त्वचा होते. बरं. आणि तसंही मंडळी ना तुला बघायला येणार आहेत, मला नाही. मला एक प्रश्न पडलाय. तू आनंदी ताई, तुला बघायला येतील तेव्हा तू पण असं काय काय चेहऱ्याला लावशील? ऍक्च्युली मला पण एक प्रश्न पडलाय. जुईली, तू अभ्यास करतेस की आमचं बोलणं ऐकतेस? कसा विषय बदलला बघ स्वानंदीने. तो बाईकवाला आवडू लागलाय ते नाही सांगणार. सायली तू फार बोलतेस हा. आणि तिचा काय अभ्यास चाललाय तो बघ जरा. शाळा सुरू होऊन महिना नाही झाला आणि शेवटचा पान उघडून बसलीये. अगं मेहंदीच्या डिझाईन्स काढतीये. संपदाताईच्या लग्नात काढावी लागेल ना मेहंदी. जुईली अभ्यास कर ना जरा. काय का स्वानंदी ताई, खरं तर मला त्या बाईक वाल्याविषयी जाणून घ्यायला अधिक उत्सुकता आहे. ए काय झालं तुमचं बाईकवाला हा? स्वानंदी, बाईकवाल्या बिकवाल्यांच्या नादी लागू नकोस हा. तेव्हा नवऱ्याकडे ना किमान एक तरी कार असायलाच हवी. एकापेक्षा जास्त असतील तर उत्तम. हा, आता मला नाही वाटत ते तुझ्या नशिबात असेल. काही नको हा, आपला बाईकवालाच चांगला आहे. बघा कोण बोलतंय. हिला काय कळतंय? स्वानंदी माझा आई, वच्ची आत्याने जे स्थळ आणलंय तो फोटो बघ, पसंत कर. मुलगा तसा हँडसम आहे, नोकरी बरी आहे. हा म्हणजे महेश एवढी बरी नाहीये पण ठीक आहे. मी तर ऐकलंय त्याच्या बाबांचा बिझनेस वगैरे. संपदा ताई, महेश कोण? वच्ची आत्याने माझ्यासाठी जे स्थळ आणलंय ना तोच. म्हणजे आता लग्न होणार आहे तर नाव तर तेवढं लक्षात राहायलाच पाहिजे ना. पण बाय द वे, तुला मुलगा आवडलाय का ग? अर्थात म्हणूनच तर होकार दिला ना. पण त्या मुलांनीच तुला नापसंत केलं तर? जुईली जाऊ दे ग. जुईली, इस पूरी कायनात में वो लड़का पैदा नहीं हो जो संपदा को इनकार करे. आता राहायला प्रश्न स्वानंदीचा, तिलाच विचारा. मी लग्नच करणार नाही. असं कसं? तो फोटोवाला सोड, पण त्या बाईकवाल्याचं काय? ऍक्च्युली बस आता, पुरे झाला विषय. स्वानंदी, उगाच नखरे करू नकोस. वच्ची आत्याने आणलेल्या स्थळाला होकार दे, नाहीतर उगाच हातचं चांगलं स्थळ निघून जाईल. आता देशमुख मंडळी संपदाला बघायला येणं म्हणजे सगळी तयारी करावी लागेल ना. हो ना. आणि आपल्याकडे तर काय, सोफ्यापासून सगळंच मेलं. नाही, एवढं टेन्शन नका घेऊ. अगदी साधी मंडळी आहे तो. ती मला म्हणाले स्वागताची काही तयारी करू नका, फक्त चहाचा कप हातात दिला तरी चालेल, तोही बिन साखरेचा. मला मात्र नुसतं चहा नको. ते पुरण वाटून झालं ना की वाटीभर पुरण द्या. मिळेल. कुणाची ऑर्डर? आमच्या ऑफिसची आहे. बर. तर तुम्ही म्हणता त्याप्रमाणे जर देशमुख मंडळी म्हणाली असतील तर मला माणसं बरी वाटतायत. बरी? अहो चांगली म्हणा. म्हणून म्हणते उगाच घोळ घालत बसू नका, लवकर जुळवून टाका हो. म्हणजे नंतर मग स्वानंदीचं बघता येईल ना आपल्याला. काय म्हणते स्वानंदी? नाही म्हणते ती. अरे देवा. पण परत एकदा बोलून बघू तिच्याशी. म्हणजे अजून ठरवलंच नाही का तुम्ही? काय अनिता, दारात वरात आल्यावर बोलणार आहेत का? एवढी काय घाई आहे वच्ची आत्या? अहो हेमंतराव, मुलींचं लग्न ठरवायचं म्हणजे घाई करावीच लागते हो. झर 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 वाढतात. आता या दोघींचं झालं की सायली जुईली आहेत की नाही.
बाई हो के आहे ना बच्चे त्या आहे ना. हा काळजी करायची नाही. मी जागीरदारांकडे दिलाय स्वानंदीचा फोटो. तिला पसंत आहे पण ती दाखवत नाही चेहऱ्यावर. त्यांच्याकडून रीतसर उत्तर आलं की मी पुढे बोलणी चालू करीन. तोपर्यंत संपदाचं गाडं पुढे सरकू द्या. आहे ना तसा संपदाचा फोटो त्यांना पसंत पडलाच आहे. वा. पण संपदाचं लग्न तर जुळण्याचा जम आहे. झालं की नाही पुरण कधी देताय? हो देतो देतो थांबा झाले. नाही रे बाबा हे म्हणतात म्हणजे देशमुखांना फोटो पसंतच पडलाय संपदाचा. ते झालंच म्हणून समजा. कसं झालंय? सुरेख सुरेख. बरं भाऊजी आता मला द्या, बराच वेळ करताय. राहू दे हो, करतो ना मी. संपदा रस्त्यातून दूर झाली का मग स्वानंदीचा नंबर. हं? नाही हो म्हणजे एकाच झालं की बरं असतं की नाही. येते मी. हा? उद्या घेऊन येते देशमुखांना. हो. चालू दे तुमचं. काय म्हणता मग बोलायचं स्वानंदीशी परत? हे बोला पण आपण बळजबरी करतोय असं नको वाटायला तिला. ती तयार झाली तर बरंच होईल. एकाच मांडवात दोन्ही लग्न झाली तर आपल्याकरता सोयीच होईल ना. मी आता जरा स्पष्ट बोलतो. हा आपला खर्च कमी करण्यासाठी आपण स्वानंदीला भरीला पाडणार आहोत का? बरं दिसेल का ते? आणि स्वानंदीला किती वाईट वाटेल? आणि आता आपल्यात जे बोलणं होतंय ते इथेच ठेवायचं. हा? तिचं पण आता लग्नाचं वय झालंय ना. संपदापेक्षा 2च वर्षांनी तर लहान आहे. शिक्षण झालंय, मनासारखी नोकरी करते. मग आता तिच्या लग्नाची घाई नाही करायची तर कधी करायची? आणि महागाई तुम्ही बघताय ना. मग एकात दुसरं उरकून टाकलं तर सोयीच होईल ना. लग्न म्हणजे तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. एकात दुसरं उरकता कसलं? भाऊजी अहो बहिणींच्या बोलण्याचा असा शब्दशः अर्थ काढू नका तुम्ही. नाही म्हणजे मलाही बहिणी बोलतात ते बरोबरच वाटतंय. हे बघा दोघींचंही एकदम लग्न करायचं म्हणून काय कुणाच्याही पदराला नाही बनणार होतं. पण स्वानंदीला नीट स्थळ बघून पारखून पूर्ण विचार करून मगच काय तो निर्णय घ्यायचा. एकदा बोलूया ना आपण स्वानंदीशी. काय हरकत आहे दोन्ही लग्न एकाच मांडवात झाले तर? स्वानंदीला पसंत असेल तर, तिचा होकार असेल तर. एकाच मांडवात दोन्ही लग्न झाली तर आपल्याकरता सोयीच होईल ना.
आपला खर्च कमी करण्यासाठी आपण स्वानंदीला भरीला पाडणार आहोत का? मग एकात दुसरं उरकून टाकलं तर सोयीच होईल ना. लग्न म्हणजे तिच्या आयुष्याचा प्रश्न आहे. दोघींचंही एकदम लग्न करायचं म्हणून काय कुणाच्याही पदराला नाही म्हणणार होतं, पण स्वानंदीला नीट स्थळ बघून पारखून पूर्ण विचार करून मगच काय तो निर्णय घ्यायचा. एकदा बोलूया ना आपण स्वानंदी.